देखो बच्चा पार्टी, कल हम लोगों ने मिसलेनियस एक्सरसाइज के कम से कम ऑलमोस्ट 3-4 एग्जाम्पल तो देख ही लिया था, बराबर है? कितने एग्जाम्पल देख लिया था? 3-4। अभी उसमें से सामने कुछ जाते हैं और कंप्लीट करने की कोशिश करते हैं। कॉस्ट ऑफ अ मशीन इज 2,50,000. 2,50,000ची काय आहे? मशीन आहे. म्हणजे प्रिन्सिपल किती झाला? 2,50,000. इट डिप्रिशिएट म्हणतोय बघा. इट डिप्रिशिएट रेट आहे 4%. डिप्रिशिएट म्हणजे डाऊन वाला काम असते, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह साइनचा यूज करावा लागणार. 4% एनमच्या हिशोबाने. फाइंड द कॉस्ट ऑफ द मशीन आफ्टर 3 इयर. म्हणजे 3 वर्षानंतर किती तिचं कॉस्ट होणार जर डिप्रिशिएट 4% नी होत असेल तर. म्हणजे आपल्याला अमाउंट काढायला लागेल, तेव्हाच तर माहित होईल ना. तर अमाउंटचा फॉर्म्युला काय असते? P इंटू 1 माइनस लेना पड़ेगा, इसने याद रखना. गुड मेरे बच्चे, एक नंबर. R अपॉन 100 डोक्सीवर N. P ची व्हॅल्यू किती आहे? 2,50,000 इंटू 1 माइनस R म्हणजे 4 भागीला 100 डोक्सीवर 3. आता लक्ष द्या रे. 2 5 1 2 3 4 इंटू पा मायनस आहे, 1 आहे समोर. मी तुम्हाला डायरेक्ट मेथड सांगितलं होतं, जेव्हा केव्हा असं असलं तर डायरेक्ट 100 मधून 4 मायनस करणे. किती? 96. आणि खाली त्याच्या 100 लिहा. खतम. समजलं? आता बघ, तर 2,50,000 इंटू 96 डिवायडेड बाय 100. 96 डिवायडेड बाय 100. एक मिनिट. डिवाइडेड बाय 100. 96 डिवाइडेड बाय 100. कोई डाउट है? अब देख, झाले तरी 3 वेळा. 1 2 3 4 1 2 3 4. समजलं नाही समजलं? आता पहा, अजून एक काम होऊ शकते. 25 एकन 25 100 होतो की नाही? पण हे 96 4 ने डिवाइड होतो ना बाळा, म्हणजे मरणारच आहेत नाही तरी. म्हणून मी तसा विचार केला. नाहीतर तू जे विचार केला ना ते बिलकुल बरोबर आहे. 100 राहिलं तर मस्त पॉइंटला शिफ्ट करायला बरं होते. नाहीतरी तू 25 ला यांच्यासोबत गुणाकार करशील ना, नाहीतरी 0 0 येणारच आहे. ठीक आहे. 96 ला जर मी 4 ने डिवाइड करतो तर 4 2 जा 8 होतो आणि 4 4 जा 16. म्हणून मी घेतलं, नाही तर काही घेतलं नसतं. 4 1 जा आणि 4 24 जा. आता सोपच झालं ना, खालचे तर सगळेच मेले. 96 इंटू 96. तर 96 ला 96 सोबत गुणाकार करूया तर काय होतं? 6 6 जा 36. 6 9 जा 54 प्लस 3 57. 6 9 जा 54. 9 9 जा 81 प्लस 5 86. 6 7 आणि 4 11. त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 9. म्हणजे 24 इंटू 9216 झालं की नाही झालं? आता 9216 ला 24 सोबत गुणाकार करूया. तर 4 6 जा 24. 4 1 जा 6 होते बाळा. 4 2 जा 8. 4 9 जा 36. 2 6 जा 12. 2 1 जा 3. 2 2 जा 2 9 जा 4 8. 8 आणि 3 11. 6 4 11. 8 आणि 1 12 आणि मग 2. बोमला 2,21,000. किती? 2,21,184. इतकं किती वर्षानंतर राहणार? 3 वर्षानंतर डेप्रिशिएट व्हॅल्यू. समजलं का? काही डाऊट आहे का कोणाला? ठीक आहे. असं पण करू शकता किंवा नाही, डेप्रिशिएट 4 वर्षाच्या हिशोबाने आहेत, मग तो वेगळा राहील. बरोबर आहे. समजलं? पक्का? नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बाळा. इन क्वाड्रिलॅटरल ABCD. गुडिया AB पॅरलल. हा काय, याला काय म्हणलं जातं? हा पॅरलल आहे म्हटलं जातं. DC ला आणि AE परपेंडिक्युलर आहे DC ला. क्वाड्रिलॅटरल आहे का तो? क्वाड्रिलॅटरल म्हणजे कसाही राहू शकते, असाही राहू शकते. थांब पाहू.
ए बी, हा ए, हा बी, सी आणि हा डी. कारण की त्यांनी म्हटलं ना ए बी हा डीसी ला पॅरलल आहे म्हणून मी एकामेकाच्या समोर ठेवलं. आता एई कुठं राहील का? एई परपेंडिक्युलर आहे म्हणते डीसी वर. थांबा, थोडस बदलावा लागतील मला. काय बदलावा लागतील? पाय इथं ए ठेवतो. एक मिनिट हा. ए असं नाही लागेल. ए बी सी डी. काऊन? कारण की पाय हे ए नावाचा जो राणी आहे तो परपेंडिक्युलर आहे. कशाला? डीसी ला. मी म्हणतो का? नाही. म्हणून बघा चेंज करावं लागलं. मी एबीसीडी असंही लिहू शकत होतो, असंही लिहू शकत होतो, पण हा प्रॉपर येण्यासाठी म्हणून, कारण की ए हा परपेंडिक्युलर राहायला पाहिजे डीई ला, म्हणून असंच करावं लागेल. ठीक आहे. लेंथ ऑफ ए बी किती आहे रे? 9 सेंटीमीटर. ए किती आहे रे? 10 सेंटीमीटर. हो हो. तर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी चा एरिया दिलाय तुम्हाला. अच्छा, पाय गिवन काय दिलाय तुम्हाला? लक्ष दे. गिवन दिला आहे ए बी हा पॅरलल आहे डीसी ला. ठीक आहे भाऊ. त्याच्यानंतर एई हा परपेंडिक्युलर आहे डीसी ला. ठीक आहे भाऊ. लेंथ ऑफ ए बी जे आहे ते किती आहे? लेंथ ऑफ ए बी किती आहे? 9 सेंटीमीटर. लेंथ ऑफ, हे गिवन आधी पहिले लिहून टाकणे डायग्राम सोबत, तुम्हाला 1 मार्क पक्का भेटणार. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी किती आहे रे? 115 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आणि तुम्हाला फाइंड काय करणे आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट फाइंड काय करणी आहे? फाइंड काय करणे आहे रे? की भाई टू फाइंड लेंथ ऑफ डीसी किती आहे ते तुम्हाला सांगणे. आता डीसी फाइंड करण्यासाठी काय गरज लागेल रे आपल्याला? बघा बरं, असं करू शकतो का आपण की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी या केसमध्ये बेस इंटू हाईट राहू शकतो का रे? करूनच पाहू ना. तर किती आहे हा? 115. बेस किती आहे? डीई पकडू, हाईटला एई पकडू. ठीक आहे. कारण की त्यांनी ट्रॅपेझियम नाही म्हटलंय. ट्रॅपेझियम म्हटलं असतं तुम्ही ट्रॅपेझियमच्या हिशोबाने केलं असतं रे. तर हा 115 इक्वल्स टू डी किती आहे रे? तोच काढणे आहे. नाही, डी नाही, डीसी आहे. बेस म्हणजे डीसी. तुम्हाला डीसीच काढायचा आहे ना? हा, तर डीसी ला ठेवूया. ए ची व्हॅल्यू किती आहे? 10. पाहू बरं काय होते. तर डीसी जशीची बला तशी. 115 डिवायडेड बाय 10. खाली एक शून्य आहे म्हणजे एका अंकानंतर पॉइंट. हा उत्तर आहे का? बघा बरं. आता बघा तसं नाही आला आहे ना, तर एक काम करूया रे. त्याला ट्रॅपेझियम मानून पाहू. काय मानूया? काय मानू त्याला? मी ट्रॅपेझियम मानतो. जर मी त्याला ट्रॅपेझियम म्हटलं तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय? विसरल्या का? h/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड. म्हणजे एरिया तर तुम्हाला दिलंच आहे. किती आहे? 115. h म्हणजे हाईट किती आहे? एई डिवायडेड बाय 2. सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे ए बी आणि डीसी. सम आहे ना की प्रोडक्ट आहे? सम असते. अरे बीबी नो, ए बी हो. ए बी प्लस डीसी. चला, एक्स हा 2 डिवाइड मध्ये आहे, तिकडे जाईल तर नाही. 115. ए म्हणजे रे 10. आता ए बी किती आहे रे? 9. डीसी माहित आहे का? तोच काढायचा आहे. पाहू आता, आला तर ठीक, नाही तर ठीक.
टू काय आहे? टू काय? 8 टू वन जा ना टू, 5 जा तर एक पाच ना हा 5 9 प्लस डीसी 5 मल्टिपल मध्ये आहे तिकडे जाईल तर डिवाइड मध्ये आणि हा 9 प्लस पाय कोणते कोणते बये पोरं धरतेत 5 ना 5 मेलाजी म्हणतात असा मारावचा नाही. 1 से 15 ला 5 ने डिवाइड करा 5 2 जा 10 होते ना 5 तिरी 15 होते तर हा 23 उरला का नाही उरला इक्वल्स टू 9 प्लस डीसी होते तर डीसी काय होणार 23 मायनस 9 होणार. बाळा 23 मधून 9 गेले किती रे? उत्तर म्हणजे तो ट्रॅपेझियम होता. असा कामात येणार नाही. हा कामात नाही येणार बाळा.